विविध शासकीय योजना अंतर्गत बांधकाम मजुरांना शासनातर्फे संसार उपयोगी साहित्य देण्यात येतं। यातच धामणगाव रेल्वे इथं तब्बल 250 मजुरांना विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमात आमदार प्रतापराव अडसर यांची विशेष उपस्थिती होती। धामणगाव रेल्वे येथील नगर परिषद भवन इथं दर मंगळवारी कामगारांना स्वयंपाक उपयोगी साहित्याचे संच मिळणार आहेत। पहिल्या टप्प्यात 250 बांधकाम कामगारांना प्रेशर कुकर, गंज, ताट, वाट्या, ग्लास, चमचा या स्वयंपाक उपयोगी साहित्य संचाचं वाटप आमदार प्रताप अडसर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी भाजप शहराध्यक्ष मोहन गावंडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। राज्य शासन कामगारांसाठी विविध योजना राबवतात। या योजना सर्वसामान्यांपर्यंत आता पोहोचायला लागल्या आहे। केवळ पेटी आणि स्वयंपाक उपयोगी साहित्य संचापर्यंत ही योजना मर्यादित नाही। आरोग्य, शिक्षण, कामगारांच्या कुटुंबांना लाभ देणारी ही योजना आहे। तर 3ही तालुक्यात बांधकाम कामगार मदत केंद्र उघडण्यात आलं असून कोणत्याही एजंटकडे न जाता या केंद्रांच्या माध्यमातून आपण लाभ घ्यावा असं आवाहन आमदार प्रताप अडसर यांनी केलं। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रामुख्यानं जे कामं चालतात त्याच्या संदर्भातला जो काही निधी असते कामगार कल्याणचा तो वर्षानुवर्ष शासनाच्या खात्यात कामगार कल्याणासाठी जमा होत होता, परंतु त्याचा उपयोग फार होत नव्हता आणि नोंदण्यासुद्धा कामगारांच्या होत नव्हत्या, कारण त्याची प्रक्रिया फार किचकट होती। परंतु देवेंद्रजी फडणवीस माननीय आमचे जे नेते आहेत ते मुख्यमंत्री असताना आणि संभाजीराव पाटील निलंगेकर हे कामगार मंत्री असताना या अटींमध्ये अतिशय सुटसुटीतपणा आणला गेला आणि जास्तीत जास्त लोकांना यामध्ये कसं नोंदणीकृत करता येईल याकरता अटी शर्तीमध्ये बदल करण्यात आला आणि त्याचा स्कोपही वाढवण्यात आला। यामध्ये मग इलेक्ट्रिशियन, पेंटिंग करणारे, प्लंबर अशा त्या क्षेत्राशी संबंधित सगळ्यांचा समावेश यामध्ये करणं सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणात नोंदण्या त्या काळात झाल्या आणि खऱ्या अर्थानं जो कामगारांच्या कल्याणासाठी निधी जमा होत होता तो आता तेव्हापासून तर आज तागायतपर्यंत कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरला चालला आहे। त्यामध्ये मग इन्शुरन्स असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल, डिलिव्हरीसाठी पैसा असेल, मुलांच्या शिक्षणासाठी आहे। त्याच पद्धतीने आता किचन सेट किंवा कामगारांना ज्या भागात ज्या क्षेत्रात ते काम करतात त्या पद्धतीच्या कामगारांच्या किटचं वाटप असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आमच्या कामगार बंधू भगिनींना या गोष्टींचा लाभ होत आहे। मी त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार मानतो आणि आमच्या सर्व कामगार बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो।